सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे। सह्याद्रीच्या पट्ट्यातील आंबोली, माडखोल, दाणोली परिसरात मुसळधार सरी कोसळल्यात। या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध डालतीची धार धबधब्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। वाढत्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त नसल्याने पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागला असून सुरक्षिततेसाठी पोलीस आणि वाहतूक व्यवस्थेची मागणी केली जाते। वीर आणि उजनी धरणातून भीम नदी पात्रात पाणी सोडल्याने पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागेने रौद्ररूप धारण केलंय। साताऱ्यातील कोयना धरणाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली आहे। सध्या धरणात 92 टीएमसी पाणीसाठा असून नदीपात्रातील पाणी पातळी वाढलेली आहे। मात्र सध्या कोणत्याही गावाला धोका नसून परिस्थितीवर प्रशासनाने बारकाईने लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि बेंबळा धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुपीक माती, कापूस, सोयाबीन आणि तुरीची पिकं वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। चाळीसगाव तालुक्यातील मुसळधार पावसानंतर नारळी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालंय। शेती, फळबागा, घरे आणि संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्यानं सुमारे 200 कुटुंब बाधित झालेत। आमदार मंगेश चव्हाण यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विकास कामांची मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। मखमालाबाद रोडवरील खड्डे आणि रस्त्यांच्या कामांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत MNGLच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। 8 दिवसात शहर खड्डेमुक्त करण्याचा विश्वास व्यक्त करत सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बीडच्या आष्टी येथील नव्या बस स्थानकाचे लोकार्पण आज आगळ्यावेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले। आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। आष्टीसाठी लवकरच 14 नवीन एसटी बस उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। जळगावातील तरसोद पाळधी बायपासवरील रस्त्याला तडे जाणं आणि भराव कोसळल्याप्रकरणी प्रशासन आणि ठेकेदाराच्या प्रतिक्रिया समोर आल्यात। दिल्लीहून विशेष गुणवत्ता तपासणी पथक घटनास्थळी येणार असून अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे। तर पाणी साचल्याने माती खचून भराव कोसळल्याचा दावा आता ठेकेदाराने केलाय। जळगावातील तरसोद पाळधी बायपासवरील निकृष्ट कामावरून खासदार स्मिता वाघ यांनी संताप व्यक्त केलाय। तडे गेलेला रस्ता आणि कोसळलेल्या भरावाची पाहणी करत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदाराला धारेवर धरलं। दोषींना कोर्टात खेचा, ब्लॅकलिस्ट करा आणि कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावात गटारातील सांडपाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केलेला असून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। राज्यातील लहान मुलांसाठी आरोग्य क्षेत्रातील मोठा निर्णय घेण्यात आलाय। 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी लागणारा 5 ते 7 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत दिली आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथे अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांच्या मोहळाने हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला। जीव वाचवण्यासाठी नागरिकांना काही काळ मृतदेह जागेवरच ठेवून पळ काढावा लागलाय। या घटनेत अनेकांना मधमाशांनी दंश केला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आत्मसमर्पण केलेल्या आरोपी सोनू कुमार किशनलाल दिवाकर याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। भिवंडी न्यायालयाने त्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सोमवारी या प्रकरणातील सर्व 15 आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे।
माळशेज घाटातील करंजाळ परिसरात स्थानिक तरुणांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। मद्यधुंद तरुणाला मारहाण झाल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांशीही काही तरुणांनी हुज्जत घातली। या प्रकरणात पुढे पोलीस कोणती कारवाई करणार, आता याकडे लक्ष लागलंय। सांगलीतील कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला। संकल्प फाउंडेशन तर्फे आयोजित या स्पर्धेत विविध बोट क्लबांनी सहभाग घेतला होता। सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले। अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून राज्यभर बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे। परळमधील गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये कारागीर दिवसरात्र मेहनत घेत भव्य गणेश मूर्तींना अंतिम रूप देत आहेत। डोंबिवलीतील मोठा गाव गणेश घाट परिसरात प्रस्तावित रोरो सेवा आणि वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय उपलब्ध होणार असून डोंबिवलीकरांना जलद, सुरक्षित आणि सुलभ जलप्रवासाची सुविधा मिळणार आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जात आहे। भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर महानगरपालिकेच्या पाडकामाला रहिवाशांनी विरोध केलाय। बेघर झालेल्या 108 कुटुंबियांनी कायमस्वरूपी पर्यायी निवासाची लेखी हमी देण्याची मागणी केली आहे। या विरोधानंतर महानगरपालिकेनं पाडकामाची कारवाई तात्पुरती स्थगित केली असून पुढील निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार घेतला जाणार आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबारच्या धडगाव शहरात रन फॉर आदिवासी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार आमशा पाडवी आणि पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या उपस्थितीत स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय। या मॅरेथॉनमध्ये युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील तुप्पा गावात स्मशानभूमी नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते। एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना ऐन पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून आणि चिखलातून मृतदेह घेऊन जावा लागतोय। या घटनेनंतर गावात स्मशानभूमी आणि रस्त्यांची तातडीनं व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं पुण्यात युवा स्पंदन सामाजिक संस्थेनं चतुर्शृंगी आणि कोथरूड पोलीस ठाण्यात आगळावेगळा उपक्रम राबवला। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रेंडशिप बँड बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे। नागरिक आणि पोलिसांमधील विश्वासाचे नातं अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते समाजसेवकांना शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय। या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।